हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. सर, यापूर्वी तुम्ही माझ्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं, की वातावरणामध्ये बदल होणार हो, आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आहे. म्हणजे 16 तास आमच्या भागामध्ये पाऊस चाललेला आहे बरोबर. आणि हा पाऊस झडीसारखा होता. म्हणजे 16 तास बी असा थांबला नाही पाऊस. म्हणजे रिमझिम तर कुठे जोरदार अशा भागातही हो, असा पाऊस जोरदार बसलेला आहे सर. बरं. तर सर आता बरेच शेतकरी मित्र मला फोन करत होते, की सरांना कॉल करा आणि पुढील अपडेट कशी राहणार? म्हणजे पुढील जो आठवडा आहे, तो म्हणजे कसा हां. जाणार आणि कोणकोणत्या भागामध्ये हा पाऊस राहणार आणि सूर्यदर्शन कधी होणार? नाही आता मला असं वाटतं, की तो पाऊस कमजोर झालेला असेल आता. हो. तर आता सूर्यदर्शन होईल परंतु मध्ये-मध्ये पाऊस येत राहणार आहे. हां, हां. पाऊस पूर्ण उघडणार नाही. हो. आणि आता इथून पुढचे जे पावसाचे दिवस आहेत, ते कोकण आणि विदर्भाचे आहेत. हां, हां. त्यामुळे जवळपास अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम, हिंगोली हं. किंवा अगदी यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हां, हां. यापुढे भविष्यामध्ये खूप पाऊस राहणार आहे. खूप आणि पाऊस ना. 2 कमी दाब येण्याची शक्यता आहे. 3 तारखेला एक कमी दाब असेल आणि एक 7 तारखेला कमी दाब असेल. हां, हां, हां. तर हे कमी दाब देखील विदर्भाला मोठे पाऊस देऊन जाणार आहे. हां, हां, हां. त्याच्यामुळे विदर्भाला पावसाची कमी नाही, फक्त कमी जी राहील ती थोडी मराठवाड्याच्या दक्षिण भागामध्ये हां. आणि पश्चिम महाराष्ट्रात थोडं पावसाचं प्रमाण कमी राहील. मध्य महाराष्ट्रातही थोडं कमी राहू शकतं. हां. उत्तर महाराष्ट्रातही पावसाची गरज भागण्या एवढा पाऊस पडणार आहे. हां, हां, हां. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुढचा आठवडाही येऊन जाऊन पाऊस राहील. हो. भाग बदलत पाऊस राहणार आहे. हं. पण फार मोठे पाऊस होतीलच असं काही नाहीये. हां, हां, हां. पण आता जसा झडीचा पाऊस झाला त्यामुळे लोकांची खूप मोठी गरज भागलेली आहे. हो, बरोबर आहे सर. आणि पिकांना जीवदान मिळालेलं आहे आणि आपण बार-बार हेच सांगायचा प्रयत्न करत होतो, हां. की पिकांना जीवदान देण्यापुरता पाऊस येणार आहे. हो. आणि त्यामुळे आता ती शेतकऱ्यांची भीती जी आहे ती आता पूर्णपणे नाहीशी होईल. हां, हां. आणि ही पेरलेली पिकं सक्सेस होतील. ज्यांना पेरायचे त्यांना त्या भागात पेरणी करणं सुद्धा शक्य होईल. हां, हां, हां. आणि सर यापूर्वी समजा तुम्ही जे रेकॉर्डिंग दिली होती आपल्याला, हो. त्याच्यामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे सांगितले त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये पाऊस झालेला आहे. परंतु आता सर काही खंड राहणार का यासमोर? तर याला खंड म्हणता येत नाही कारण अधूनमधून 2-3 दिवसाच्या गॅपने जर पाऊस येत असेल, हो. तर त्याला काही खंड म्हणता येत नाही. ती उघडीप असते तात्पुरती. हां, हां, हां. त्यामुळे अशा प्रकारची उघडीप राहील, मध्ये-मध्ये पावसाचं वातावरण तयार होईल. हां. काही भाग याच्यातून सुटलेले असतील. हां, हां. तर त्या भागांमध्ये काय असतं, की पावसाचं एक वळण पडतं. हो, हो. त्यामध्ये काही भाग सुटतात आणि मग त्या ठिकाणी पाऊस बऱ्याचदा दांडी मारत असतो. बरोबर आहे सर. तर प्रत्येक वर्षी असे काही भाग सुटत असतात. तर हो. असे काही भाग जर असतील, तर तिथं मात्र ही पावसाची कमी जाणवू शकते. हां. मात्र इथून पुढे विदर्भाचा भाग आणि कोकणाचा भाग हा जास्त पावसाचा आहे. हां, हां. उत्तर महाराष्ट्रातही समाधानकारक पाऊस राहणार आहे. हां. मराठवाड्याच्या उत्तरेकडील जे जिल्हे आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, काही प्रमाणात उत्तर बीडचा भाग, तर या ठिकाणी चांगला पाऊस राहण्याची अपेक्षा आहे आपल्याला. हां, हां, हां. फक्त दक्षिण बीड आणि लातूर, धाराशिव, सोलापूरला पाऊस कमी राहू शकतो. हां. फक्त पुणे पूर्व, त्यानंतर सातारा पूर्व आणि सांगली पूर्व भागात एक पावसाची थोडी तूट राहू शकते. हां, हां. बाकी महाराष्ट्रात पावसाची गरज भागण्या एवढा पाऊस येणार आहे. हां. आणि सर मराठवाड्यातले जे शेतकरी आहेत त्यांच्या कमेंट माझ्या चॅनलवरती आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे, की सर आमच्या भागामध्ये पाऊस कमी आहे. म्हणजे काही-काही भागातनी पाऊसच झाला नाही म्हणजे त्यांची पेरणी झाली नाही त्यांचं असं म्हणणं आहे सर. हो, तेच भाग सुटलेले आहेत काही आणि ते प्रत्येक वर्षी सुटत असतात. हां, हां. तर आणि तसा बी मराठवाडा हा तसा 450 ते 500 मिलीमीटर पावसाचा झोन आहे. हो. त्यामुळे मराठवाड्यात तसा पाऊस कमी असतो आणि जर समजा सुरुवातीला मेमध्ये किंवा जूनच्या सुरुवातीला पाऊस नाही झाला पेरणीयोग्य, हां, हां. तर मग या भागाची फार अडचण होऊन जाते. हो. आणि सर तर या असं या शेतकऱ्यांना त्यामुळे मग त्याची पेरणी हं. त्यांना आपली एवढीच सांगणं आहे, की मध्ये-मध्ये पाऊस येणार आहे हां, हां, हां. आणि त्यामुळे समजा जे कमी दाब वगैरे येतील, हो. की 3 ते 4-5 च्या दरम्यान एक कमी दाब सांगितलाय, तोही मराठवाड्याचा बराच भाग कव्हर करणार आहे. हां, हां. त्याच्यानंतर पुढचा 7 तारखेचा कमी दाबही बराच कव्हर करणार आहे. हां. म्हणजे थोडी उशिरा पेरणी होईल असं म्हणूया आपण. हो. आपण जर मध्ये-मध्ये मान्सूनच्या जोरदार सरी आल्या तर त्याने सुद्धा ओलावा होतो. हां, हां. तर पेरणीयोग्य परिस्थिती निर्माण होत असते. आता जसं तुमच्या भागात 15 तास झडीचं वातावरण राहिलं, हे हो, हो. सुद्धा खूप ओलावा करून जातं. बरोबर आहे सर. मात्र त्यामुळे सर आता मधून-मधून पाऊस होईल. हो, हो. आणि सर आता हे जे तुम्ही कमी दाब सांगत आहात, याचा महाराष्ट्रावरती काय प्रभाव राहणार समजा?
महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्र, हं. तसंच कोकणात सुद्धा कारण अरबी समुद्रातून पार्श्व खेचलं जातं. हो. त्यामुळे कोकणातही पाऊस वाढत असतो. त्यामुळे याचा परिणाम होईल महाराष्ट्रात. हो, हो. आणि सर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही यापूर्वी 2025च्या मान्सूनविषयी एक अपडेट दिली होती. तर बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की 107% पाऊस बरसणार. हो. आणि सर आता काही शेतकऱ्यांना असं वाटत होतं की मागे पाऊस नाही पडला तर हा पाऊस 107% होणार नाही. परंतु आम्हाला असं वाटत आहे की हा जो पाऊस 15 तास पडला तर याच्यामुळे आता असं वाटत आहे आम्हाला की हा पाऊस 107% पेक्षा बी जास्त पडणार. आपला जो अंदाज आहे तो बरोबर येणार आहे. हां, हां. वर्षाच्या शेवटी तो बरोबर येत असतो. तर सर आमच्या कधी काही कधी पाऊस कमी असतो, कधी जास्त असतो. हो. तर सर आमच्या शेतकऱ्यांना काही 2000च्या 25 मान्सूनविषयी काही सांगणार का सर तुम्ही? नाही इथून पुढचे म्हणजे 15 जुलै नंतर पाऊस वाढणार आहे. हां. त्यानंतर ऑगस्टमध्ये पाऊस पडेल, सप्टेंबरमध्ये पडेल, ऑक्टोबरमध्ये पडेल. हां. त्यामुळे पाऊसमान पुढे चांगलंच आहे. हां, हां, हां. फक्त आता जूनला कधी दरवर्षीच आपल्याला थोडी पावसाची चणचण भासत असते. हो. परंतु मे मध्ये पडलेल्या पावसाने ओलावा दिल्यामुळे आपल्याला हलक्या पावसात सुद्धा जूनमध्ये पिकं वाढून जातील. बरोबर आहे सर. आणि सर बऱ्याचदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही परतीचा पाऊस कसा राहणार याविषयी बी अपडेट दिलेला आहे आणि 100% ते खरे ठरलेले आहे. हा तर आता परतीच्या पावसाचे आपण अपडेट हे साधारण सप्टेंबरमध्ये देत असतो. सप्टेंबर महिन्यामध्ये नाही का? 15 ऑगस्टला देत असतो. हां, हां, हां. तर सर आमच्या ऑडियन्सला तुमच्याविषयी व तुमच्या चॅनलविषयी एक माहिती द्या सर. माझा चॅनल शेती माझी प्रयोगशाळा हा मुख्य चॅनल आहे. हां. आणि त्याचे जवळपास 1,97,000 सबस्क्रायबर आहेत. हां, हां. त्यामुळे त्यात जर कोणी तो सबस्क्राईब केला नसेल तो सबस्क्राईब करा. हो. आणि हा मूळ चॅनल देखील बरोबर ठेवा की जेणेकरून तुम्हाला काही अपडेट्स हवे असतील हो. तर काही चॅनलमधून मिळतील. बरोबर आहे सर. तर सर माझी शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे की सरांचे 1,97,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर मला पुढील 2 दिवसामध्ये 2,00,000 सबस्क्रायबर सरांच्या चॅनलवरती झाले पाहिजे ही माझी विनंती आहे सर. ओके, धन्यवाद. हो, हो. धन्यवाद सर. हो.